तर लास्ट टाइम आपण सायक्लोट्रॉन आणि त्याचं वर्किंग स्टडी केलं होतं. सायक्लोट्रॉनच्या वर्किंग मध्ये लक्षात घ्या, ऍक्च्युली काय होतंय, इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होतं, त्याचं स्पीड वाढत जातं आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतो, इट मूव्हज अलॉंग अ सर्क्युलर पाथ. ऍक्च्युली सर्क्युलर पाथ ऐवजी काय होणार आहे, थोडासा इथं स्पायरल पाथ येणार आहे. आणि स्पायरल पाथ काय येणार लक्षात घ्या. आता सायक्लोट्रॉनशी रिलेटेड सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. ओके, तर फॉर्म्युले ऑफ सायक्लोट्रॉन काय येणार बघा. हे सगळे फॉर्म्युले ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहेत. ते फॉर्म्युले सायक्लोट्रॉनला देखील येणार आहेत. ओके, पहिली गोष्ट म्हणजे एखादा चार्ज जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होत असेल तर काय होतं, मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू काय येतं, सेंट्रिपेटल फोर्स. सो मॅग्नेटिक फोर्स काय असतो, क्यू फी बी असतो आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला की ज्याच्यावरून बाकीचे सगळे फॉर्म्युले येणार आहेत. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. ओके, सायक्लोट्रॉन मध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज पार्टिकल मोशन मध्ये असणार आहे अँड देअरफॉर क्यू व्ही बी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर अँड देअरफॉर इथं velocity of the charge particle. Okay, second important formula is the velocity of the charge particle. Velocity of the charged particle. तर velocityचा फॉर्म्युला काय येणार आहे, v is equal to qbr divided by m. qbr divided by m. फिर q म्हणजे काय, त्या चार्ज पार्टिकल वर असणारा चार्ज, p म्हणजे तिथं असणारा मॅग्नेटिक फील्ड, r म्हणजे रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर मोशन आणि m म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ दॅट चार्ज पार्टिकल. ठीक आहे, आता ज्यावेळी सपोज या सायक्लोट्रॉनच्या डी ची रेडियस कॅपिटल आर असेल, सायक्लोट्रॉनच्या डी ची रेडियस कॅपिटल आर असेल, तर किती व्हेलॉसिटीनं तो सायक्लोट्रॉन मधून बाहेर पडणार आहे, तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी विथ विच, कारण फायनल रेडियस त्याची किती होणार आहे, डी च्या रेडियस एवढी होणार आहे, सायक्लोट्रॉनच्या रेडियस एवढी होणार आहे. सो क्यू बी कॅपिटल आर डिवायडेड बाय एम, एवढ्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं तो चार्ज पार्टिकल काय होणार आहे, सायक्लोट्रॉन मधून बाहेर पडणार आहे. किती एनर्जीनं बाहेर पडणार आहे, तर एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी. सो किती एनर्जीनं सायक्लोट्रॉन मधून बाहेर पडणार आहे, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर. ते कॅल्क्युलेशन केलं तर क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय काय येणार आहे, 2m. सो या कायनेटिक एनर्जीनं सायक्लोट्रॉन मधून काय होणार आहे, तो चार्ज पार्टिकल बाहेर पडणार आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर मोशन काय असणार आहे. आता फर्स्ट फॉर्म्युल्यावरून रेडियसचा फॉर्म्युला जर काढला, ओके, रेडियस r इज इक्वल टू एम फी बाय क्यू बी. रेडियसचा फॉर्म्युला येणार आहे एम फी बाय क्यू बी. आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इलेक्ट्रिक फील्ड मुळे कंटिन्युअसली स्पीड काय होणार, व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे जोपर्यंत तो सायक्लोट्रॉन मध्ये फिरत राहणार तोपर्यंत प्रत्येक रिव्हॉल्युशनला व्हेलॉसिटी वाढत जाणार आणि व्हेलॉसिटी वाढत गेल्यामुळे रेडियस वाढत जाते आणि त्याच्यामुळे पाथ जो आहे तो सर्क्युलर नसून, ओके, जसं स्पीड वाढत जाईल तसं रेडियस वाढत जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, स्पायरल पाथ क्रिएट होणार आणि फायनली कॅपिटल आर रेडियस मधून काय होणार आहे, तो बाहेर पडणार आहे. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे, व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, फी बाय आर. फीचा फॉर्म्युला काय आहे, क्यूबीआर बाय एम ना. सो अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे क्यूबीआर बाय एम मधलं आर काढून टाकलं तर ओमेगा येणार आहे, दॅट इज क्यूबी बाय एम. सो अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज क्यूबी बाय एम. ओके, सो टाइम पिरियड काय येणार आहे, टाइम पिरियड म्हणजे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागणारा टाइम जो आहे त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे. नेक्स्ट फॉर्म्युला इज नंबर 6, दॅट इज टाइम पिरियड. दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. टीचा फॉर्म्युला असतो 2 पाय बाय ओमेगा ना, म्हणजेच काय येणार आहे, टाइम पिरियडचा फॉर्म्युला येणार आहे 2 पाय एम बाय क्यूबी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड, म्हणजे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम. काही वेळेला क्वेश्चन मध्ये असं विचारलं जातं की व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1D, म्हणजे एका डी मध्ये किती टाइम ते स्पेंड करणार आहे. टाइम स्पेंट बाय दॅट चार्ज पार्टिकल इन ए डी. एका डी मध्ये किती टाइम स्पेंड करणार, तर त्याचा फॉर्म्युला येणार आहे पाय एम बाय क्यूबी. हा फॉर्म्युला कसा आला लक्षात आलेला असेल.
एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 2πm/qb लागतो आणि एक रिव्हॉल्युशन म्हणजे दोन्ही डीजचा मिळून टाइम असणार आहे. ठीक आहे. सो एका डीचा टाइम काय येणार आहे? πm/qb येणार आहे. ओके. तर या पद्धतीनं हे सगळे फॉर्म्युले सायक्लोट्रॉनशी रिलेटेड येणार आहेत. लक्षात येते? नेक्स्ट पार्ट इज force between two parallel current carrying conductors. Force between two parallel current carrying conductors. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय येणार बघा. सपोज देर आर टू पॅरलल कंडक्टर्स लाईक दिस. ओके. तर याच्यामध्ये दोन केसेस येऊ शकतात. फर्स्ट इज द केस ऑफ लाईक करंट्स. फर्स्ट कुठली केस येणार आहे? लाईक करंटची केस येणार आहे. लाईक करंट्स. लाईक करंट्स म्हणजे काय? दोन्ही कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो सेम डायरेक्शन आहे. म्हणजे दोन्ही कंडक्टर मधून करंट जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन फ्लो होतोय. पहिल्या कंडक्टर मधला करंट आहे I1 आणि दुसऱ्या कंडक्टर मधला करंट आहे I2. आता हे दोन कंडक्टर एकमेकावर किती फोर्स एक्झर्ट करणार आहे? हे दोन्ही कंडक्टर जे आहेत ते व्हेरी लॉंग आहेत असं आपण अझ्युम करतोय. ओके. आता यांच्यातलं सेपरेशन सपोज काय आहे? R इज द सेपरेशन. आता I1 या कंडक्टर मुळे इथं काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. ओके. I1 या कंडक्टर मुळे काय होणार आहे? कंडक्टर 2 जवळ मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आणि ते फील्ड कसं असणार आहे? दॅट इज सर्कल क्रॉस असणार आहे. लाईक दिस, सर्कल क्रॉस. हे मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे आहे? कंडक्टर 1 मुळे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर 2 जवळ इनवर्ड येणार आणि कंडक्टर 2 मुळे 1 जवळ क्रिएट झालेलं मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे? आउटवर्ड, सर्कल डॉट. म्हणजे दोन कंडक्टर काय करतात? एकमेकावर मॅग्नेटिक फील्ड एक्झर्ट करतात. ओके. कारण कुठल्याही करंट कॅरिंग कंडक्टरच्या वरती मॅग्नेटिक फील्ड असतं. सो पहिला कंडक्टर दुसऱ्या जवळ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार जे इनवर्ड असणार आणि दुसरा कंडक्टर पहिल्या जवळ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे की जे काय असणार आहे? आउटवर्ड असणार आहे. हे कसं फाइंड आउट करू शकताय तुम्ही? राईट हँड थंब रूल नुसार. ओके. राईट हँड थंब रूलचं डायग्राम जे आहे ती या पद्धतीने येणार आहे. लक्षात घ्या. जर थंब काय असेल? करंटच्या डायरेक्शन असेल. ठीक आहे. तर काय होणार? Fingers will show the direction of the magnetic field around it. So this is your diagram. ठीक आहे. सो करंटची डायरेक्शन अपवर्ड असेल तर मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? कंडक्टर 2 न प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? या पद्धतीने असणार आहे. ओके. त्याच्यामुळे काय होणार आहे? लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे? सर्कल डॉट येणार आणि राईट हँड साइडला काय येणार आहे? सर्कल क्रॉस. आता 2 न 1 वर प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामुळे काय येणार आहे? सर्कल डॉट. म्हणून इथलं सगळं सर्कल डॉट लिहिलेलं आहे मी. कारण 2 न 1 वर प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ केलं आहे. ओके. आणि सिमिलरली 1 न 2 वर एक्झर्ट केलेलं मॅग्नेटिक फील्ड. ओके. आता हाच हँड मी इथं कंडक्टर 1 जवळ घेतला तर याच्यावरती कसं होणार आहे मॅग्नेटिक फील्ड? या पद्धतीने येणार ना पुन्हा एकदा. जे कंडक्टर 2 जवळ काय असणार आहे? सर्कल क्रॉस. आता आपल्याला हा देखील फॉर्म्युला आपण स्टडी केला आहे की एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो आणि त्या फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? आठवतोय का? BIL. बिल असा फॉर्म्युला आहे. BIL. So force on conductor 1, force on 1 येणार आहे magnetic field due to 2 into current due to 1 into length of conductor 1.
ओके. B2 म्हणजे 2 न प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट इंटू I2 डिवायडेड बाय 2 पाय यांच्यामधलं डिस्टन्स इंटू I1 इंटू L म्हणजे फोर्स ऑन 1 एक्झर्टेड बाय 2 F12 येणार आहे म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू लेंथ येणार आहे, इंटू लेंथ. तसंच फोर्स ऑन 2 एक्झर्टेड बाय 1 जर बघितलं, फोर्स ऑन 2 आता काढूया. नंबर 2 फोर्स ऑन 2 force on conductor 2, that is force on 2 exerted by conductor 1. ओके. फोर्स ऑन 2 काढल्यावर तिथलं मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 1 असणार, दॅट इज B1. ओके. कंडक्टर 2 वरचा फोर्स म्हणजे त्याच्यामधला करंट इंटू त्याची लेंथ. B1 म्हणजे 1 न प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड R डिस्टन्सला किती असणार, म्यू नॉट I1 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू I2 इंटू L म्हणजे फोर्स ऑन 2 एक्झर्टेड बाय 1 असणार आहे म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू लेंथ. ओके. म्हणजे दोन्ही कंडक्टर एकमेकावर एक्झॅक्टली तेवढाच फोर्स एक्झर्ट करतात. लक्षात येते का? पहिल्या कंडक्टरनं दुसऱ्या कंडक्टरवर एक्झर्ट केलेला फोर्स आणि दुसऱ्या कंडक्टरनं पहिल्या कंडक्टरवर एक्झर्ट केलेला फोर्स, दोन्ही फोर्सेस जे आहेत ते सेम इन मॅग्निट्यूड असणार आहेत. लक्षात येते, म्यू नॉट I1 I2 बाय 2 पाय Rच आहे इंटू लेंथ. आता या करंटची डायरेक्शन कशी असणार आहे, आता फ्लेमिंग्स फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल न काढतो आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरून जर आपण फोर्सची डायरेक्शन काढली तर कंडक्टर 1 वर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स राईट येणार आहे आणि कंडक्टर 2 वर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन काय येणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट येणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो, दे अट्रॅक्ट विथ दिस फोर्स टू इच अदर. ओके. दे अट्रॅक्ट इच अदर. विथ दिस फोर्स. म्हणजे इथून पुढे हे लक्षात ठेवायचं की लाईक करंट्स ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे दोन करंट कॅरिंग कंडक्टर एकमेकाला पॅरलल असतील. लक्षात येते मी काय सांगतोय, दोन कंडक्टर करंट कॅरिंग असतील आणि एकमेकाला पॅरलल असतील तर ते एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू लेंथ, देअर लेंथ. ओके. सो लाईक करंट अट्रॅक्ट इच अदर, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा मीनिंग काय, दॅट इज लाईक करंट्स अट्रॅक्ट इच अदर. लाईक करंट एकमेकाला अट्रॅक्ट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारला तुम्हाला की एक स्प्रिंग आहे आणि स्प्रिंग मधून आपण करंट पास केला तर स्प्रिंगची लेंथ काय होईल. ओके. सो व्हेन electric current is passed through a spring, current is passed through a spring. When current is passed through a spring, काय होणार आहे, length of spring decreases. Length of spring जे आहे ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात येते, कारण हे बघा अशी जर स्प्रिंग असेल तर ऍडजेसंट टर्न घेतले तर ते करंट कसे आहेत, एकमेकाला पॅरल आहेत आणि सेम डायरेक्शन करंट आहेत. बरोबर आहेत ना, असा करंट फ्लो होणार आहे. लाईक करंटची केस तयार होते आणि लाईक करंटची केस असल्यामुळे काय होणार, ते दोन कॉईल जे आहेत ते एकमेकाला अट्रॅक्ट करणार आणि अट्रॅक्ट केल्यामुळे स्प्रिंगची लेंथ काय होते, डिक्रीजेस. ठीक आहे.
नेक्स्ट इज अनलाईक करंट्स जर असतील तर काय होणार? सेकंड केस, अनलाईक करंट म्हणजे काय? तर तिथं जे दोन कंडक्टर असणार आहेत त्याच्यामध्ये करंटची डायरेक्शन काय असणार आहे? एकमेकाला अपोजिट असेल. ओके, म्हणजे एका फर्स्ट कंडक्टर मधून करंट अपवर्ड डायरेक्शन असेल तर सेकंड कंडक्टर मधून करंट काय असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे. ओके, पहिल्या कंडक्टर मधला करंट I1, दुसऱ्या कंडक्टर मधला करंट I2 असेल. हे कॅल्क्युलेशन केलं तर पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात येईल की फोर्स ऑन 1 एक्झर्टेड बाय 2 येतो म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू लेंथ. ओके, आणि सिमिलरली दुसऱ्या कंडक्टरवर ऍक्ट होणारा फोर्स देखील किती येतो? म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू लेंथ येतं. आता फ्लेमिंग्स राईट हँड रूल जर आपण इथं वापरला फोर्सची डायरेक्शन काढण्यासाठी तर तुम्हाला असं लक्षात येईल की 2 वर ऍक्ट होणारा फोर्स टुवर्ड्स राईट असणार आहे, 1 वर ऍक्ट होणारा फोर्स टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट. म्हणजे तिथं काय होतं? रिपल्शन क्रिएट होतं. ओके, रिपल्शन इज क्रिएटेड. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला लक्षात घ्या? अनलाईक करंट ऑलवेज रिपेल इच अदर. अनलाईक करंट रिपेल इच अदर. लाईक करंट अट्रॅक्ट करतात तर अनलाईक करंट काय करतात? रिपेल करतात. Question is like this. A current of 10 ampere and 2 ampere passes through two parallel wires A and B in opposite direction. Okay, जे दोन करंट काय दिलेत? That is 10 ampere and 2 ampere असे दिलेत. And they are moving in parallel wires but in opposite directions. Opposite direction of flow होत आहे. म्हणजे अनलाईक करंटची केस आहे. If a wire A is infinitely long and length of wire B is 2 meter, then find the force acting on conductor B which is situated at 10 centimeter from A. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी अशा दोन वायर्स आहेत. ओके, सो दिस इज वायर A and this is वायर B. A जी आहे ती व्हेरी लॉंग आहे आणि B जी आहे ती काय आहे? त्याची लेंथ दिली आहे, लेंथ इज इक्वल टू 2 मीटर दिली आहे. लेंथ ऑफ वायर B इज इक्वल टू 2 मीटर दिलाय. करंट जो आहे तो अपोजिट डायरेक्शन आहे. ए मध्ये करंट आहे 10 एम्पियर आणि बी मध्ये करंट आहे 2 एम्पियर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आणि यांच्यामधलं सेपरेशन आहे 10 सेंटीमीटर. ओके, सो आर इज गिवन ॲज 10 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ वायर इज 2 मीटर. तर फाइंड द फोर्स ऑन बी. आता फोर्स ऑन बी म्हणजे काय येणार आहे? आपला फॉर्म्युला माहित आहे, म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय R इंटू लेंथ ऑफ द बी. ओके, सो म्यू नॉट ची व्हॅल्यू किती असते? 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. हे पाठ पाहिजे तुम्हाला. I1 किती आहे? 10 एम्पियर. I2 किती आहे? 2 एम्पियर डिवायडेड बाय 2 पाय इंटू त्यांच्यामधलं सेपरेशन किती येणार आहे? 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर इंटू लेंथ ऑफ बी म्हणजे काय येणार आहे? 2 येणार. ठीक आहे, आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर फोर्स ऑन बी किती होणार बघा? पाय अँड पाय गेट कॅन्सल. ओके, अँड देअरफॉर 2 2 गेट कॅन्सल. न्यूमरेटरला काय राहणार बघा? 4 दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल. ओके, 4 इंटू 2 8 इंटू 10 80 इंटू 10⁻⁻⁷ डिवायडेड बाय 0.1 म्हणजे 10⁻⁻1 म्हणजे 10 काय होणार आहे? -6 न्यूटन. सो आन्सर येणार आहे 80 इंटू 10⁻⁻6 न्यूटन और 8 इंटू 10⁻⁻5 न्यूटन. सो दिस इज द आन्सर.
ओके. सो दोन पॅरलल कंडक्टर मधला करंट जर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला या पद्धतीनं फाइंड आउट करावं लागेल. फॉर्म्युला काय आहे? म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय आर इंटू लेंथ ऑफ दॅट कंडक्टर. म्हणजे ज्याच्यावरचा फोर्स काढायचा आहे त्याचीच लेंथ इथं तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. Next question is like this. A and B are two infinitely long straight parallel conductor and C is another straight conductor of length 1 meter kept parallel to A and B as shown in figure. Then find the magnitude and direction of the force experienced by C. C वरचा फोर्स काढायचा आहे. डायग्राम जी आहे ती या पद्धतीने. There are three conductors. This is conductor A, this is conductor B, this is conductor, sorry, this is conductor B and middle conductor is conductor C. A आणि B जे आहेत ते व्हेरी लॉंग आहे, व्हेरी लॉंग, व्हेरी लॉंग. आणि C जो आहे, ओके, C ची लेंथ जी आहे ती 1 मीटर दिले आणि करंट किती होतोय? 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर ऍज शोन इन फिगर. 2, 3 and 4 एम्पियर. 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर. Find the magnitude and direction of force experienced by C. हे डिस्टन्स, हे जे सेपरेशन आहे ते दिलंय 5 सेंटीमीटर and this separation is given as 8 सेंटीमीटर. ओके. आता काय करावं लागेल? A न C वर एक्झर्ट केलेला फोर्स फाइंड आउट करावा लागेल, B न C वर एक्झर्ट केलेला फोर्स फाइंड आउट करावा लागेल. आता A आणि C मध्ये काय असणार आहे? देयर इज अट्रॅक्शन. म्हणजे A C ला काय करणार आहे? इकडे अट्रॅक्ट करणार. B आणि C देखील लाईक करंट्स आहेत, म्हणजे B देखील C ला काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे दिस इज फोर्स ऑन C एक्झर्टेड बाय A. दिस इज द फोर्स ऑन C एक्झर्टेड बाय B. आणि हे दोन फोर्सेस जे ते अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे रिझल्टंट फोर्स काय होणार आहे? या दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे. ओके. सो फोर्स ऑन C एक्झर्टेड बाय A काय येणार आहे? म्यू नॉट, ओके, म्यू नॉट I1 I2 म्हणजे म्यू नॉट इंटू 2 इंटू 3 डिवायडेड बाय 2 पाय इंटू 5 इंटू 10⁻². ओके. फोर्स ऑन C एक्झर्टेड बाय A इंटू लेंथ किती आहे? दॅट इज 1 मीटर. म्यू नॉट I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय आर इंटू लेंथ 1 मीटर. सो दिस इज द फोर्स ऑन C एक्झर्टेड बाय A. त्याच्यानंतर फोर्स ऑन C एक्झर्टेड बाय B. B ने एक्झर्ट केलेला फोर्स असणार म्यू नॉट I1 I2 आता काय येणार? 3 इंटू 4 येणार डिवायडेड बाय 2 पाय इंटू सेपरेशन त्यांच्यामधलं 8 इंटू 10⁻² इंटू लेंथ पुन्हा एकदा किती आहे? 1 आहे. सो नेट फोर्स, ओके, नेट फोर्स या दोन फोर्सचं सबट्रॅक्शन येणार. आता लार्जर फोर्स मायनस स्मॉलर फोर्स करायला पाहिजे. आता जर बघितलं इथं 3 इंटू 4 12 बाय 8 आणि 6 बाय 5. ओके. म्हणजे FCB हा फोर्स थोडासा जास्त दिसतोय. ओके. कॅल्क्युलेशन बाकीच्या टर्म सेम टर्म जर निग्लेक्ट केल्या तर सेम टर्म सोडून CA मध्ये काय येणार? 2 इंटू 3 डिवायडेड बाय 5 येणार. म्हणजे 6 बाय 5 म्हणजे 1.2 साधारणपणे येतं. आणि 3 इंटू 4 12 बाय 8 म्हणजे 1.5 येतं. म्हणजे FCB फोर्स जास्त असला पाहिजे. सो नेट फोर्स काय असणार आहे? टुवर्ड्स राईट असणार आहे. सो नेट फोर्स इज टुवर्ड्स राईट और टुवर्ड्स कंडक्टर B असणार आहे. ओके. आणि तो फोर्स किती असणार आहे? कॉमन टर्म बाहेर काढूया. म्यू नॉट बाय 2 पाय कॉमन काढलं, 10⁻² चं 10⁻² केलं न्यूमरेटरला, तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 12 बाय 8 मायनस, ओके, 6 बाय 5. ओके.
सो नेट फोर्स इज इक्वल टू म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁻7 असते डिवायडेड बाय 2 पाय म्हणजे 2 इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁻², ब्रॅकेटमध्ये 1.5 मायनस 1.2 म्हणजे 0.3 राहणार. ओके, 0.3. सो नेट फोर्स येणार 2 इंटू 0.3 म्हणजे 0.6 म्हणजे 6 इंटू 10⁻⁻6 न्यूटन एवढा फोर्स क्रिएट होईल. बरोबर आहे ना? 6 इंटू 10⁻⁻6 न्यूटन. दॅट इज द आन्सर. किंवा 0.6 इंटू 10⁻⁻5. So this is the net force and that is this force will act towards B. Towards B डायरेक्शन असणार आहे कारण towards B चा फोर्स जो आहे तो जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन जरा बघा काय दिलाय. A long horizontal wire P carries a current of 50 ampere. It is rigidly fixed. Another wire Q is placed directly above and parallel to P. म्हणजे आता क्वेश्चन कसा आहे बघा. There are once again two parallel wires. So first wire आहे that is wire P. आणि वायर P च्या वर दुसरी एक वायर या पद्धतीनं ठेवलेली आहे, लटक म्हणजे वर ठेवलेली आहे त्याच्यावर डायरेक्टली अबव इट. सो दिस इज वायर P and wire Q is above it. So this is Q, this is P. A long horizontal wire P carries a current of 50 ampere. म्हणजे P मधून करंट फ्लो होतोय 50 ampere and it is rigidly fixed and this is long wire. ठीक आहे. Another fine wire Q is placed directly and parallel to P, directly above and parallel to P. Weight of wire Q is 0.075 Newton per meter. Weight of wire Q दिलंय ते किती दिलंय 0.075 न्यूटन पर मीटर दिलंय. म्हणजे पर 1 मीटरला प्रत्येक मीटरला किती असणार आहे 0.075 मीटर. म्हणजे लेंथ नुसार ते काय होणार वेट वाढत जाणार. अँड कॅरीज अ करंट ऑफ 25 एम्पियर. याच्यामधून फ्लो होणारा करंट आहे 25 एम्पियर. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ वायर Q फ्रॉम द P. त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. स्मॉल r इज द क्वेश्चन. ओके, सो दॅट वायर Q रिमेन्स सस्पेंडेड ड्यू टू मॅग्नेटिक रिपल्शन. ओके, म्हणजे आता वेट मुळे काय होणार वायर Q जे आहे ते खाली पडायचा प्रयत्न होणार आहे आणि ती जर खाली पडायची नसेल तर तिथं काय असलं पाहिजे मॅग्नेटिक रिपल्शन असलं पाहिजे. ठीक आहे, तर रिपल्शन म्हणजे सस्पेंडेड राहण्यासाठी त्यांच्यामधला डिस्टन्स किती पाहिजे असा क्वेश्चन आहे. आता रिपल्शन होण्यासाठी लाईक करंट पाहिजे का अनलाईक करंट पाहिजे? अनलाईक करंट पाहिजे. सो Q मधला 25 एम्पियर करंट जो आहे तो काय असला पाहिजे अपोजिट डायरेक्शन त्याच्या असला पाहिजे. ओके, आता हे R काढायचं आहे. आता बघा ही वायर Q ची फ्री बॉडी डायग्राम काढली तर वायर Q ला खाली ओढणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे त्याचं वेट आणि वर ढकलणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे दॅट इज मॅग्नेटिक फोर्स दॅट इज μ0I1I2 डिवायडेड बाय म्हणजे FM लिहूया मॅग्नेटिक फोर्स. वर ढकलणारा फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फोर्स ऑफ रिपल्शन. आता ही वायर